आज जव्हार येथे पत्रकार संघटना, जव्हार तालुका आणि राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी जव्हार शहरातील राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार व वाचनालयातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन असलेला 6 जानेवारी हा मराठी पत्रकारितेच्या जन्माची आठवण करून देणारा दिवस आहे। 1832 साली त्यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून सत्य, विवेक आणि समाज प्रबोधनाची निर्भय परंपरा सुरू झाली। पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी नव्हे तर समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी जबाबदार लेखणी आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले। कार्यक्रमात बोलताना चित्रांगण घोलप यांनी पत्रकारितेचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित केले। पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून सत्यनिष्ठ पत्रकार समाजासाठी किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकण्यात आला। तसेच भारती विद्यापीठाचे प्राचार्य भरतकुमार राठोड यांनी पत्रकारांचे समाजातील स्थान व महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमास जव्हार नगर परिषदेचे निर्वाचित नगरसेवक कुणाल उदावंत, नगरसेवक अमोल बर्वे, कोकण विभाग पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चित्रांगण घोलप, पत्रकार भारत बेंद्रे, भारती विद्यापीठाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुनकुमार राठोड, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर, सिद्धी कॉम्प्युटर सेंटरच्या परदेशी मॅडम, जव्हार तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप साळवे, उपाध्यक्ष प्रमोद मोळे, सचिव मनोज कांबडी, पत्रकार अतिक कोतवाल, पत्रकार उबेर मेमण, पत्रकार इम्रान कोतवाल तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी। बघूयात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सविस्तर। खूप चांगला आणि सुंदर कार्यक्रम आहे। बाळशास्त्री जांभेकर म्हणजे 1832 साली ज्यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र चालू केलं आणि लोकांचे जे अन्याय, अत्याचार किंवा इतर ज्या समस्या होत्या, जे म्हणजे एक जातीयता विषमता होती, ते मोडून काढण्याचं महान कार्य असं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे। पूर्वी जर आपण पाहिलं तर दवंडी हा एक प्रकार होता बातम्यांचा, का गावागावामध्ये दवंडी दिली जायची आणि त्या दवंडीद्वारे जनजागृतीचे एक माध्यम होतं। त्यानंतर पुढे दर्पणकारांनी त्याचं एक वृत्तपत्रामध्ये त्याचं रूपांतर केलं आणि पुढे या वृत्तपत्रांनी संपूर्ण समाजामध्ये जागृती करण्याचं काम केलं। आपल्याला आठवत असेल, आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत का सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, हा अग्रलेख ज्यांनी केला लोकमान्य टिळक यांनी वृत्तपत्रातनं सरकारला, इंग्रज सरकार जे होतं का अत्यंत क्रूर असं सरकार असताना त्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून चॅलेंज करून त्यांनी सरकारला सळकी पळ करून सोडलं होतं। असं या वृत्तपत्राची ताकद आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी वृत्तपत्र सुरू केलं आणि वृत्तपत्राचं मूकनायक असेल किंवा त्यांनी विविध प्रकारचे ते वृत्तपत्र सुरू केली आणि त्याच्यातनं जातीयतेवरती आघात केले आणि हा समाज जो आहे, ही समाज जागृती केली, समाज एकवटला। त्यानंतर आपण जर बघितलं तर वृत्तपत्र मग बाळासाहेब ठाकरे यांनी वृत्तपत्र काढलं। त्यांनी मार्मिक नावाचं एक व्यंगचित्र साप्ताहिक केलं होतं। त्या व्यंगचित्र साप्ताहिकामधनं त्यांनी बातम्या तर दिल्याच, परंतु व्यंग तयार केला आणि ते मराठीला एक नवीन साहित्य त्यांनी इथे दिलेलं। म्हणजे जर आपण वृत्तपत्र सृष्टीचा आपण जर अभ्यास केला तर या माध्यमातनं अनेक आपण जनजागृती केलेली आहे आणि जनजागृती तसेच जातीयता याच्यावरती आघात टाकण्याचं काम या वृत्तपत्रांनी केलेलं आहे आणि याचा मूळ पाया जो वृत्तपत्राचा तो भारतामध्ये रोवला गेलेला आहे। त्यानंतर इतर ठिकाणी जे इंग्रजी दैनिकं चालू झालेली असतील किंवा कुठे जे चॅनल आहेत ते चॅनल पण याच्या माध्यमातून सुरू झालेले। म्हणजे ज्या बातम्या देण्याचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी केलं, त्यांचा जन्मदिवस पण आज आहे आणि तो दिवस पत्रकाराच्या याच्याने पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। तर वृत्तपत्राचं असं एक महान काम समाजासाठी आहे आणि समाजाने पण पत्रकारांना सहकार्य करण्याची गरज आहे। जर आपण बघितलं ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले
धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.